पोलीस पाटील भरती आहे, त्यासाठी लागणारे मित्रांनो आपण जे काही प्रश्न आहेत ते पाहणार आहे. मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली आहे. त्यावर क्लिक करून तो WhatsApp ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी सगळे प्रश्न या ठिकाणी मिळून जातील. त्यामुळं जो ग्रुप दिलेला आहे मित्रांनो, त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा मित्रांनो. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. आवर्जून जॉइन करा. चला प्रश्न क्रमांक 1 आहे आणि मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल, त्याचं उत्तर व्हिडिओ थांबवून खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करा. कारण की तुम्ही एकदा उत्तर टाइप केलं की तुमच्या लक्षामध्ये कायमस्वरूपी राहतं. प्रश्न क्रमांक पहिला आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली? चला द्या उत्तर. आपल्याला उत्तर देण्यासाठी 3 सेकंद मिळतील. द्या उत्तर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1 मे 1960. लक्षात ठेवा 1 मे 1960ला बीड जिल्ह्याचं या ठिकाणी स्थापना झाली होती पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? चला द्या उत्तर. अतिशय IMP प्रश्न आहे की बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 10,693 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए 10,693 किलोमीटर ह्याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 काय आहे पहा, बीड जिल्ह्याचं जुनं नाव काय होतं? खूप IMP प्रश्न आहे की बीड जिल्ह्याचं जे काही जुनं नाव आहे मित्रांनो ते काय आहे? बीड जिल्ह्याचं जुनं नाव काय आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चंपावती नगर. लक्षात ठेवा चंपावती नगर. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? द्या उत्तर. बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बरोबर आहे सर्वांचं. तो ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो बीड जिल्हा येतो पहा प्रशासकीय विभागामध्ये. बीड जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? चला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी नदी मित्रांनो बीड जिल्ह्यातून वाहते पहा. प्रश्न क्रमांक 7 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक लागतो? बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 12वा क्रमांक लागतो. लक्षात ठेवायचं आहे बघा 12वा क्रमांक लागतो पहा. प्रश्न क्रमांक 8 हे पहा, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये धनेगाव येथे मांजरा नदीवर कोणतं धरण आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मांजराच धरण आहे मित्रांनो. मांजरा नदीवर कोणतं धरण आहे? तर मांजराच धरण आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याची ओळख कोणता जिल्हा म्हणून आहे? महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख कोणता जिल्हा म्हणून आहे? तर ऑप्शन क्रमांक बी ऊसतोड कामगाराचा जिल्हा. ऑप्शन क्रमांक बी ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे पहा, महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर रांगा आढळतात? महाराष्ट्रात कोणत्या डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळतात? तो ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो बालाघाट डोंगर रांगा. लक्षात ठेवायचं आहे बालाघाट डोंगर रांगा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर किती मित्रांनो 6. ऑप्शन क्रमांक सी 6. पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो, तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो, जेवढी गाडी फास्ट जाणार, तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो. ₹249ची किंमत असणार आहे. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे 93 25 23 0840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे पहा. त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची PDF असणार आहे आणि मित्रांनो
गाफील राहू नका, लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा, गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये. आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या, कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे, संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर ऑप्शन क्रमांक 2 काय म्हणतात मित्रांनो? तर या ठिकाणी पहा ऑन्कॉलॉजिस्ट लक्षात ठेवायचं बघा, असं त्यांना म्हटलं जातं. कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना म्हणतात. आणि मित्रांनो न्यूरोलॉजिस्ट कोणाला म्हणतात? तर मेंदूशी आणि चेतासंस्थेशी संबंधित उपचार आणि निदान करणाऱ्याला न्यूरोलॉजिस्ट म्हणतात. त्याच्यानंतर बघा कार्डिओलॉजिस्ट मित्रांनो हृदयरोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात? कार्डिओलॉजिस्ट असं म्हणतात. आणि नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे काय? तर किडनीचे आजार आणि उपचार बघा, जे काही किडनीचा प्रॉब्लेम असेल त्यांना नेफ्रॉलॉजिस्ट असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 आहे कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्याचा प्रतिबंध आणण्यात आलेला आहे. तर कॅल्शियम क्लोराईड याचं यामध्ये प्रतिबंधित आणलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखलं जातो? चला द्या उत्तर. पांढरं सोनं कशाला म्हटलं जातं? तर लिथियमला मित्रांनो पांढरं सोनं म्हटलं जातं. आणि पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. नसेल माहीत तर सर्च करून सांगा. चॅट जीपीटी मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान आणि हे कशाचं लघु स्वरूप आहे चॅट जीपीटी? तर मित्रांनो हे जर पाहिलं याचा लॉंग फॉर्म याचं राईट आन्सर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 1 बघा चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफर हे काय बघा याचा लॉंग फॉर्म आहे. आणि हे मित्रांनो कोणत्या कंपनी बनवलं आहे? तर ओपन AI लक्षात ठेवा मित्रांनो, ओपन AI या कंपनीने हे बनवलेलं आहे. तंबाखूमध्ये आढळणारं हानिकारक रसायने कोणतं आहे? रोज तंबाखू खाणारे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये काय असतं? निकोटीन असतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 निकोटीन हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. सायनाईड काय प्रश्न आहे मित्रांनो? सायनाईड या जहाल विषारी औषधाचं रासायनिक नाव काय आहे? सायनाईडचं नाव. तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर लक्षात ठेवायचं बा फ्युरिक ॲसिड हे बघा सायनाईड या जहाल विषारी औषधाचं नाव आहे बघा. आणि याचं सूत्र जर पाहिलं तर CN. CN म्हणजे काय कार्टून नेटवर्क नाही तर CN याचं योग्य उत्तर आहे पहा. मानवी शरीरामधील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी असं म्हटलं जातं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पांढऱ्या रक्तपेशी. लक्षात ठेवा याला WBC म्हणून ओळखलं जातं, व्हाईट ब्लड सेल्स. तांबड्या पेशीपेक्षा आकाराने मोठ्या असतात आणि यामध्ये केंद्रक असल्याने त्यांना सूत्री विभाजन होतं पहा. अतिशय चांगल्या पेशी असतात पांढऱ्या पेशी. मानवी शरीरामध्ये खालीलपैकी कोणतं द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं? तर ऑक्सिजन. मित्रांनो मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन हे सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतं. मानवी शरीरामध्ये या ठिकाणी जर पाहिलं 65% या ठिकाणी ऑक्सिजन आहे पहा. बरोबर 18% कार्बन आहे आणि 0.5% हायड्रोजन आहे. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला होतो? कोणता? कावीळ हा रोग. तर यकृताला हा कावीळ रोग होतो. मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन हे सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतं. आपण आत्ताच पाहिलं. आणि कावीळ हा रोग मानवी शरीरातील यकृताला होतो पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. मानवी गुणसूत्रामधील विजोड लिंग गुणसूत्र कोणते आहेत पहा. तर ऑप्शन क्रमांक 1 एकच याचं योग्य उत्तर आहे पहा. मानवी गुणसूत्रामधील एक जोडी लिंग गुणसूत्र जी असते मानवी शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्र आणि मित्रांनो या ठिकाणी 23 गुणसूत्राच्या जोड्या आहेत पहा. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? ऑप्शन क्रमांक 1 चार्ल्स डार्विन हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. रॉबर्ट हुकनी काय केलेलं आहे? तर पिशीचा शोध लावलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा पिशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुकने लावलेला आहे. स्पायरागॉयरा हे टिंबटिंब शैवाल आहे. स्पायरागॉयरा हे कोणतं शैवाल आहे? तर हरित शैवाल आहे मित्रांनो. हरित शैवाल स्पायरागॉयरा कारा हे काय पहा हरित शैवाल आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? संसर्गजन्य आजार कोणता आहे असं विचारलंय. तर गोवर हा संसर्गजन्य रोग आहे पहा. समज आलं? न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? न्यूरोलॉजी. तर बघा चेतासंस्थेचा अभ्यास याचं योग्य उत्तर आहे पहा. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजेच मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ॲस्ट्रिओलॉजी म्हणजे हाडकांचा अभ्यास.
त्याच्यानंतर गायकोनॉलॉजी म्हणजे प्रसूती शाखेचा अभ्यास. त्याला काय बघा गायकोनॉलॉजिस्ट असं म्हणतात. आणि ओडोंटॉलॉजी म्हणजे दातांचा अभ्यास. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर आईन्स्टाईनने मित्रांनो ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे. बरोबर. न्यूटनने मित्रांनो गुरुत्वाकर्षणचा शोध लावला होता. म्हणजे आणि गॅलिलिओने थर्मामीटरचा शोध लावला. आणि डार्विनने काय केलं होतं, तर निसर्ग निवडीचा सिद्धांत मांडला होता. विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतराचा कोणता सिद्धांत आहे पहा? तो ऑप्शन क्रमांक 2 यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणं हे याचं योग्य उत्तर आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी मित्रांनो. याची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे पहा. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूंचं बनलेलं आहे? पितळ. तर पितळ मित्रांनो तांबे आणि जस्तापासून बनलेलं आहे पहा पितळ. जर्मन सिल्वर मित्रांनो कशाचं बनलेलं असतं? तर तांबे, जस्त आणि निकेल. इथं निकेल बघा, तांबे, जस्त आणि निकेलपासून बघा या ठिकाणी जर्मन सिल्वर बनतं. आणि ब्रॉन्झ मित्रांनो तांबे कथील पासून बनतं. वाक्याचा प्रकार ओळखा पहा. जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल. तर मित्रांनो हे काय पहा? मिश्र वाक्य. लक्षात ठेवा, जो मेहनत करेल तो यशस्वी होईल हे मिश्र वाक्य आहे. संकेतबोधक उभयनामे बघा. जर, तर, जरी, तरी या ठिकाणी जर वाक्य आले तर मिश्र वाक्य असतात. खालील शब्दाचा समास ओळखायचा पहा. चक्रपाणी. तर मित्रांनो चक्रपाणी हा कोणता आहे? बहुव्रीही समास आहे पहा. चक्रपाणी बघा, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे तो त्याला विष्णू म्हणतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. खालीलपैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचे आहे पहा. विशेष नाम कोणतं आहे? सचिन दिसतानीच आपल्याला दिसतंय. ठेवलेल्या नामाला काय म्हणतात? विशेष नाम असं म्हणतात. बाकी लेख, पुस्तके सामान्य नाम आहेत मित्रांनो. समजलं? सचिन, गंगा, सिंधू हे काय आहेत? सामान्य ते विशेष नाम आहेत पहा. बघा, ज्या नामामध्ये जातीचा बोध होत नसून एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला काय म्हणतात? विशेष नाम म्हणतात. प्रश्न क्रमांक 24 आहे. खालीलपैकी बरोबर जोडी आपल्याला ओळखायची. तर बघा, केलेले उपकार जाणणारा याला काय म्हणतात? कृतज्ञ असं म्हणतात. एकदम बरोबर आहे पहा. आणि केलेले उपकार विसरणाऱ्याला काय म्हणतात? कृतज्ञ असं म्हणतात. कृतज्ञ म्हणतात. आणि कृतज्ञ म्हणजे जाणणारा, घ्न म्हणजे या ठिकाणी विसरणारा. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सर्वोच्च पद कोणतं आहे? तर मित्रांनो सर्वोच्च पद जर पाहिलं तर आपल्याला माहित पाहिजे ऑप्शन क्रमांक 4 पोलीस महासंचालक. समजलं? पोलिसामधील सर्वोच्च पद अधिकारी पोलीस महासंचालक असतात. बघा, पोलीस महासंचालक हा 3 स्टार श्रेणी आणि भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशातील सर्वोच्च क्रमांकाचा पोलीस अधिकारी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. राज्य सहकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामधील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमली आहे? तर कोणती पहा? KP बक्षी समिती नेमलेली. कोणती? KP बक्षी समिती. पुढचा प्रश्न आहे. आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विशाखापट्टणम नवी राजधानी विचारली. नुकतेच भारतामध्ये बघा 12 चित्ते आणले होते, तर ते कोणत्या देशातून आणले होते पहा? तर मित्रांनो लक्षात ठेवा, दक्षिण आफ्रिकेमधून ते आणले होते 12 चित्ते. आणि ते कुठं सोडण्यात आले होते? तर मध्य प्रदेशमध्ये बघा, मध्य प्रदेशमधील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आले होते. यामध्ये 5 माद्या होत्या आणि 7 नर होते पहा. समजलं? आणि त्याचसोबत बघा 17 सप्टेंबर 2022ला सुद्धा 8 चित्ते आणले होते. ते नामिबियामधून आणले होते पहा. देशातील मान्यताप्राप्त शाळा मंडळासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आणि मूल्यांकन करण्यासाठी कोणतं नियामक NCERTने जारी केलं? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 परख. लक्षात ठेवायचं आहे पहा, परख. परख हे सुरू केलं पहा. याचा लॉंग फॉर्म काय बघा? परफॉर्मन्स असाइनमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हिस्टॉक डेव्हलपमेंट. लक्षात ठेवायचं बघा. उद्देश काय याचा? सर्व बोर्डांसाठी मूल्यांकनाची मार्गदर्शक तत्वे ठरवणे. कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. समजलं? कोसला कादंबरी यांनी लिहिलेली पहा. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि मित्रांनो 2015
कशासाठी मिळाला? कोणत्या पुस्तकासाठी? हिंदू एक समृद्ध अडगळ यासाठी मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 61 आहे. भारतीय संसदेने टिंबटिंब साली हिंदू विवाह संमत कायदा केला होता. तो ऑप्शन क्रमांक 3 1955 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. कधी? 1955. समजलं? भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा 1955 मध्ये स्थापन केला. त्याचबरोबर महत्त्वाचे कायदे लक्षात ठेवा. हिंदू वारसा हक्क हा कायदा 1956 मधला आहे पहा. हिंदू वारसा हक्क आणि हिंदू दत्तक विधान निर्वाह कायदा 1956. पुढचा प्रश्न मित्रांनो, जून 1757च्या लढाईने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवला. तर ऑप्शन्स क्रमांक 1 बघा, प्लासीच्या लढाईने भारतामध्ये काय झाला? इंग्रजी सत्तेचा पाया रोवला होता. प्लासीची लढाई कधी झाली? तर 23 जून 1757ला या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली होती. यामध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झाला होता. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर मित्रांनो, ग्रामगीता कोण लिहिली आहे? तर संत तुकडोजी महाराज यांनी बघा या ठिकाणी ग्रामगीता लिहिलेली पहा. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक मित्रांनो सर्वोच्च पद आहे पहा. समजलं? पोलीस महासंचालक. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या आणि राष्ट्रीय काँग्रेसचे 33वे अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी झाले आणि कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षा त्या होत्या पहा. बघा 28 ते 29 डिसेंबर 1917 दरम्यान अध्यक्षा ॲनी बेझंट होत्या पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो एकदम सोपा आहे. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफार खान यांना मित्रांनो सरहद्द गांधी या नावाने ओळखलं जातं. पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि 249 रुपये या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे, PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो, कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला 1 वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका, कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. 249 रुपये आपले कुठेही खर्च होतात. 93 25 23 0840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.